आता एक घडामोड राजकीय शब्दबाणांच्या संदर्भातली। राज ठाकरेंनी इशारा दिला की देवेंद्र फडणवीसांचे अनेक व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा। या फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय। दोन्ही वक्तव्य ऐकूया। मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही। मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल। प्रश्न हा आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना। हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांचं लांगुल चालन करतायत, ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत, एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं। वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच। वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही। स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही। आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली। मुंबई महानगरपालिकेच्या पिचवर म्हणजेच खेळपट्टीवर सध्या जोरदार शब्दबाणांची गोलंदाजी सुरू आहे। आशिष शेलार यांच्याकडून अचूक गोलंदाजी होत राज ठाकरे यांच्या मुद्द्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे मनसेचा त्रिफळा उडतोय। हे पाहताच संतापलेल्या देशपांड्यांनी चक्क क्रीज बाहेर जाऊन बॅटिंग सुरू केली आणि शेलारवर टीका केली आहे। कोण करते हिरवा रंग? यांच्या डोक्याचाच हिरवा रंग भरलाय। कुरेशी, आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे। कुरेशींनी आम्हाला शिकवू। आणि मला एक सांगा, जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे, त्यावेळेला ज्या पद्धतीची, त्यावेळेला कुठे होते हो यांचे हिंदुत्ववादी? घरात सगळे शेपट्या घालून बसलेले। दोन पक्ष का निर्माण झाले याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय। कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा, दोन भाऊ वेगळे करा यासाठी आंदोलन नव्हतं केलं।